नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज. आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज आहे. एक अत्यंत प्रेरणादायी बातमी आपल्याला पाहायला मिळेल. जत तालुक्यातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्रमांक 1 एक अनोखा आणि प्रेरणादायी भाकरी महोत्सव साजरा करण्यात आला. हा उपक्रम पाहून ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची भाकरी ही कविता आठवली. आधी हाताला चटके पुन्हा मिळती भाकर, जीवनात भाकरीचे महत्व फार मोठे आहे. भाकरी महोत्सव उपक्रमांतर्गत 5वी आणि 6वीतील विद्यार्थ्यांना चुलीवर भाकरी बनवण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. चूल पेटवण्यापासून ते भाकरी थापून भाजण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. शिक्षकांनी सुरुवातीला प्रात्यक्षिक दाखवून दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः भाकरी तयार करून स्वावलंबनाचा अनुभव घेतला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत या शाळेने तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात द्वितीय आणि कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच ही शाळा ISO मानांकित असून मुख्याध्यापक संभाजी कोडक सर यांना नुकताच जिल्हा परिषद आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत प्रतिष्ठित विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आदर्श शाळा म्हणून ही या शाळेची निवड झाली असून विविध उपक्रमामुळे शाळेचा नावलौकिक वाढत आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी स्वावलंबी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच उद्देशाने भाकरी महोत्सव हा उपक्रम राबवण्यात आला. स्त्री पुरुष समानतेच्या भावनेतून मुलांनाही भाकरी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमात इयत्ता 5वी ते 6वीतील सुमारे 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी देवकर, माजी अध्यक्ष मोहन माने पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले. शिक्षणासोबत जीवन कौशल्याचा संगम घडवणारी ही शाळा खऱ्या अर्थाने इतरांसाठी एक आदर्श ठरत आहे. जतच्या आवाजासाठी मोहन माने पाटील, जतचा आवाज. लोक बाहेर जातात आणि उशिराने घरी परत येतात. मग त्यावेळेस ही मुलं घरामध्ये बसल्यानंतर त्या मुलांना आपलं स्वतःची तरी एक भाकरी करता यावी हा त्या पाठीमागचा हेतू आहे. तो स्वतः विद्यार्थी जेव्हा भाकरी करता येत नव्हती, उठत होती, फार काही कष्ट करावे लागत नाही भाकरी थापायला, हे जेव्हा त्याला कळालं की त्याचे खूप सोपं आहे, पटापट मुलं भाकरी करतात आणि थांबा म्हणतोय. पण त्यांचा एवढा आनंद आहे की भाकरी मला जमते हा आनंद त्यांनी घरामध्ये पण सांगितला. आणि आपल्यासमोर पण बघतात काल त्या 6वीचा विद्यार्थी म्हणजे आता आपल्याशी संवाद साधला. आज गॅस नाहीये, सिलेंडर नाहीये, पण चूल पेटवण्याचा अनुभव कसा वाटला तुला? तर काही पेटतच नव्हती, काडीपिटी विजत होती, कधी लाकूड पेटत नव्हतं. मग नंतर जेव्हा पेटली तेव्हा खूप दूर येत होता. मग नंतर हळूहळू चूल पेटत गेली. आपण गॅसवर
ओके. जेव्हा भाकरी थापली ती भाकरी खाल्ली मधल्या सुट्टीमध्ये सरांनी तुम्हाला सांगितलं की केलेल्या भाकरी सगळ्या शाळेतल्या सगळ्या वर्गातल्या मुलांना वाटा. तेव्हा त्या भाकरीची चव कशी वाटते तुला? बघा, हाताची चव, स्वतः केलेल्या भाकरीची चव आणि त्याची जी गोडी आहे त्या मुलांना मिळाली आणि हाच आनंद आमच्या भाषेतून आम्ही सगळ्यांच्या समोर आज सादर करत आहोत. सर्वांना नमस्कार. आपण आज मॉडेल स्कूल जगदंबरी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. माझा संपूर्ण स्टाफ, माझे सर्व या उपक्रमासाठी असणारे सगळे विद्यार्थी, इयत्ता 6वी आणि 5वीचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. गेले 2 दिवस आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी भाकरी कशा बनवायच्या याचं प्रात्यक्षिक या शाळेमध्ये गेले 2 दिवस सुरू आहे. त्याचाच टप्पा आज या ठिकाणी 5वीचे ज्या माझ्या विद्यार्थी आहेत अतिशय छान पद्धतीच्या भाकरी या ठिकाणी बनवल्या आहेत. सध्या शासनानं व्यवसाय शिक्षण 6वी ते 8वीसाठी सुरू केले आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून स्किल्स ऑन व्हील हा उपक्रमातून शाळेला आमच्या विद्यार्थ्यांना जी संपूर्ण माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना स्वावलंबन बनावं, स्वावलंबनाचे धडे प्राथमिक शिक्षणापासून मिळावेत ही भूमिका ठेवून आमच्या शाळेतील आज जवळजवळ 100 विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. काल जवळजवळ 100 भाकरी आमच्या विद्यार्थ्यांनी बनवल्या होत्या. त्याचबरोबर लोणचं कसं बनवावं, आज तर प्रत्यक्षामध्ये पातळ भाजी कशी बनवावी याचं प्रात्यक्षिक 6वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं बनवलं. शिक्षणाबरोबर इतर व्यवसाय शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं, स्वावलंबी विद्यार्थी बनावा हा दृष्टिकोन आमचा हा उपक्रम घेण्यापाठीमागचा आहे. तर एक छान पद्धतीचं सध्या विद्यार्थ्यांना सुट्टी आहे, सगळा अभ्यासक्रम संपलेला आहे, पूर्ण विद्यार्थ्यांचा रिकामा वेळ आहे, परंतु आमचा कोणताही विद्यार्थी आज घरी नाही आहे. सगळी मुलं आज माझ्या शाळेमध्ये आहेत. त्या मिळालेल्या वेळेचा त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचं काम आम्ही आमच्या शाळेच्या माध्यमातून करतो. धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1. आज आम्ही भाकरी बनवण्याचा उपक्रम राबवला आहे, कारण की आम्ही मोठे झाल्यावर कुठे बाहेर शिकायला गेलो तर आम्हाला तिथे सहभाग करायला ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कलाशैली म्हणजेच आपण फक्त शाळा लिहिण्यासाठी काहीतरी खेळण्यासाठी येतो. आणि आमचे जे वरिष्ठ मुख्याध्यापक कोडक सर आहेत त्यांनी आम्हाला काहीतरी आपल्यामध्ये नवीन कलाशैली असते, यामुळे आम्हाला भाकऱ्या करायला आणि आज आम्ही केलेल्या आहेत.